घाटले ग्रामपंचायतीत जनतेचा पैसा, सरपंचांची मस्ती चालणार नाही. घाटले ग्रामपंचायतमध्ये क्लीन चिटवरून नवा वाद. 10 मिनिटांची पाहणी करून क्लीन चिट कशी, मोजमाप पुस्तिकेत आणि जमिनीवर फरक, तक्रारदार यांचे सरपंचांना थेट सवाल. दडगाव तालुक्यातील घाटले ग्रामपंचायतमधील सरपंच यांनी आम्हाला बीडीओची क्लीन चिट मिळाली अशी अधिकृत घोषणा गावात केल्याने तक्रारदारांनी सरपंच यांना चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की कागदावर सर्व कामे पूर्ण दाखवली, पण प्रत्यक्षात कामे अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची आहे. सिमेंट रस्ते, नाली, शेड याची मोजणी पुन्हा स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे अहवालात गैरव्यवहार नाही म्हणायचे आणि दुसरीकडे तपास सुरू म्हणायचे. हा विरोधाभासच संशय वाढवणारा आहे. क्लीन चिट म्हणता जर सर्व बरोबर आहे तर पुढील तपास कशासाठी, असा सवाल नागरिक विचारत आहे. स्थानिक मजुरांनी देखील आरोप केला आहे की मस्टरवर त्यांची नावे आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना कामच मिळाले नाहीत. बोगस मस्टर करून पैसे काढले असा गंभीर आरोप होत आहे. 5 वर्षातील कोट्यवधींची कामे फक्त 1 दिवसात तपासून सर्व पूर्ण असे कसे म्हणता येईल? प्रत्येक कामाची कोर टेस्टिंग, दर्जा तपासणी कुठे आहे, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करू अशी सरपंचांची भाषा म्हणजे भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही पुराव्यासह तक्रार केली, मग आमच्यावर गुन्हा कसा? चौकशी करताना ग्रामसभा, ग्रामस्थ किंवा तक्रारदारांना विश्वासात घेतले नाही. फक्त सरपंचांना सोबत घेऊन पाहणी केली आणि निघून गेले असा आरोप करण्यात आला आहे. इस्टिमेटपेक्षा कमी कामे, बिल मात्र पूर्ण, मग निधी गेला कुठे? सरपंच जनतेला अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करत आहे. मग सर्व कागदपत्रे, बिले, फोटो सार्वजनिक का करत नाही? गावातील रस्ते, पाणी, आरोग्य याची परिस्थिती अजूनही बिकट आहे. जर 5 वर्षात एवढी कामे झाली तर विकास का दिसत नाही? बीडीओ विस्ताराधिकाऱ्यांनी कामे पूर्ण असे तोंडी सांगितले असले तरी अद्याप कोणताही लेखी चौकशी अहवाल ग्रामपंचायतीला किंवा तक्रारदारांना दिलेला नाही. मग क्लीन चिट मिळाल्याचा खोट्या बातम्या कोण पसरवत आहे? अधिकृत लेखी अहवाल नसतानाही क्लीन चिट मिळाली अशी बातमी प्रसिद्ध झाली. सूत्रांच्या माहितीनुसार ही प्रेस नोट एका राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून तयार करून माध्यमांना पाठवण्यात आली. सरपंच अफवावर विश्वास ठेवू नका म्हणतात, पण क्लीन चिट मिळाली म्हणून खोटी क्लीन चिट तयार करून माध्यमांना देत आहे. ही सर्वात मोठी अफवा ते पसरवत आहे. प्रशासनाने स्वतःच म्हटलं आहे की पुढील तपास सुरू आहे. मग क्लीन चिट कुठून आली? तपास सुरू असताना स्वतःला निर्दोष जाहीर करणे म्हणजे न्यायालयाच्या कामात हस्तक्षेपच आहे. जर सरपंच निर्दोष असाल तर चौकशी अहवाल, बिले, फोटो गावासमोर ठेवा. अफवा पसरू नका. पारदर्शकता हवी असल्यास सर्व कागदपत्रे नोटीस बोर्डवर लावा. क्लीन चिट नाही, उलट दोष झाकण्यासाठी सरपंचाकडून जाणून बुजून खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे असे म्हणत सरपंच यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळाल्याने सरपंच गावात जाहीरपणे म्हणत आहे, कोणीही काही करू शकत नाही, माझे वरपर्यंत सेटिंग आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पाठीशी मोठा नेता असल्याने सरपंचांना कायद्याची भीती राहिली नाही. 28 कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्त्यांना राजकीय पुढाऱ्यामार्फत प्रकरण मिटवा, निधी देऊ अशा ऑफर आल्याने पैशाचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर आले आहे. ही लढाई आता सरपंच विरुद्ध जनता नाही तर जनता विरुद्ध सत्ता झाली आहे. तरीही आम्ही पुरावे आणि कायद्याच्या आधारे लढा देऊ असा निर्धार 28 कार्यकर्त्यांनी करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत बिरसा फायटरसह नंदुरबारचे CEO यांना निवेदन देण्यात आले आहे. सरपंच, ग्रामसेवक व दोषींवर BNS कलम 409, 467, 471 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार कलम 13(1)(a), 13(1)(c), 13(1)(d), 13(1)(e) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 6 जुलैचा अहवाल कुठे दडवलाय? खोटी बातमी पसरवून किती दिवस दिशाभूल करणार? जनतेच्या पैशाचा हिशोब द्या, भाषण नको. सरपंचाचा खेळ कागदावर, विकास खिशात, भ्रष्टाचार. खोट्या बातम्या पसरवणं हाच आता विकास झाला का? घाटली जनता मूर्ख नाही, सत्य लपवू नका. घाटलीचा विकास फक्त फाईलमध्येच का? 2021 ते 2026 चा
कोट्यवधीचा निधी गेला कुठे? कागदावर 100% काम तर गावात 0% सुविधा कशी? अफवा पसरवली, जबाबदारी झटकली, हा आहे का कारभार? यांची नावे मास्टरवर आहेत, त्यांनाच रोजगार नाही असे का? जनता उत्तर मागत आहे असे म्हणत उत्तरे द्या म्हणत सरपंचाकडून उत्तर मागवण्यात येत आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, घाटली. ग्रुप ग्रामपंचायत घाटली. तब्बल ग्रामपंचायतीमध्ये 12 पाड्या आहेत. 12 पाड्यांमध्ये काही पाडे म्हणजे मूलभूत सुविधापासून आज पण वंचित आहेत. आम्ही मागे तक्रार केली होती, तरी देखील चौकशी गाव पातळीवर ग्रामपंचायतला येऊन चौकशी कमिटी आली होती, परंतु तिथं प्रत्यक्षात त्यांनी फक्त दफ्तर चेक केलं आणि गाव पातळीवर जाऊन त्यांनी विकास कामे कुठे झाले कुठे नाही झाले ते केलंच नाही. केलं होतं पण त्या एक वार्डामध्ये काम बघितलं होतं त्यांनी, पण तोपर्यंत आम्हाला अहवाल सादर करून देणार होते ते. आजपर्यंत आम्हाला अहवालचे काय सादर उपलब्ध करून दिलाच नाही असे म्हणून आम्ही परत एकदा नंदुरबार जिल्हा सीए कडे परत एकदा आले. अहवाल आम्हाला लवकरात लवकर सादर करून द्यावे, हीच आमची मागणी आहे ग्रामस्थांची. ग्रुप ग्रामपंचायत घाटली अंतर्गत विकास कामांच्या आम्ही निवेदन मागे 6/7/2024ला निवेदन दिलं होतं. त्यानंतर आम्ही सीओ साहेबांनी आम्हाला चौकशी समिती नेमून मग चौकशी होईल आणि चौकशी झाल्यानंतर चौकशी अहवाल दिला जाईल असं आम्हाला सांगितलं होतं. परंतु चौकशी होऊनही आम्हाला अहवाल मिळाला नाही. यासाठी आम्ही आज ग्रामस्थ मिळून आम्ही सगळेजण नंदुरबार सीओ साहेबांना भेटून निवेदन दिलं आणि त्या निवेदनात आम्हाला चौकशी अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत घाटली आमो ग्रामस्थ होये नंदुरबार जिल्हा सीओ साहेब निवेदन आपू आहे आमू के मागे आमू निवेदन आपली होतो की ग्रामपंचायतमध्ये जे विकास कामे होणार विकास काम जो आमू तक्रार आपीते की काही पाडापो कामावल्यो ना अवयो त्या चौकशी होता. चौकशी होऊन चौकशी कोईत सुद्धा जे विकास काम जो अहवाल होतो तो आमू सादर नाको यू त्याको आमू निवेदन आपाव यहाँ आणि आम्हा हेलो होये की चौकशी कोईत जो अहवालों में है निष्पन्न नहीं है त्या संबंधित अधिकारी को कठोर कार्रवाई होऊ जवे कोई आमा आखा ग्रामस्थ कोलो होये.